देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारेंची भेट। भेटीतील तपशील गुलदस्त्यात, तर अजित पवारांच्या भेटीनंतर शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील संजय राऊतांच्या भेटीला ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। भाजपच्या सर्वे आणि रिपोर्ट्समुळे शिंदेंच्या शिवसेनेला कमी जागा वाटपात कमी जागा मिळाल्यानं शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता। 13 खासदार सोबत असल्यानंतरही कमी जागा मिळाल्यानं नाराजी। महायुतीतील सिंधुदुर्ग रत्नागिरीबाबत तिढा कायम। नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांकडून स्टेटस ठेवत राणेंची उमेदवारी निश्चित, तर किरण सामंतही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। महायुतीमधला नाशिकचा तिढा कायम। हेमंत गोडसे पदाधिकाऱ्यांसह आज पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। नाशिकमधून उमेदवारी मिळण्यासाठी गोडसे जोर लावणार। नितीन गडकरींच्या लोकसंवाद यात्रेला सुरुवात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींचा नागपूरकरांशी संवाद। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार आज यवतमाळ दौऱ्यावर। मवियाचे उमेदवार संजय देशमुखांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार। दुपारी जाहीर सभेचंही आयोजन। लोकसभा निवडणुकीआधी आयकर विभागाचा काँग्रेसला मोठा दिलासा। निवडणुकीदरम्यान काँग्रेसवर कोणतीच कारवाई होणार नाही। आयकर विभागाच्या नोटीस प्रकरणावर पुढील सुनावणी 24 जुलैला पार पडणार। नवी मुंबईतील महापेत केमिकल कंपनीला भीषण आग। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल।